दक्षिण काश्मीरमधलं प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्यामध्ये काही पर्यटक ठार झाल्याची भीती व्यक्त होतीये। अधिकृत जो आकडा आहे तो अद्याप समोर आलेला नाही, मात्र अत्यंत दुर्दैवी आणि भ्याड अशा या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 2 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। 2 पर्यटक जखमी झाल्याचं समजतंय। इतरही अनेक जखमी असल्याची माहिती मिळतेय, मात्र जखमींचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही। आधी धर्म या दहशतवाद्यांनी पर्यटकांना विचारला आणि मग गोळ्या मारल्या। फक्त पुरुष पर्यटकांनाच दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं। अशा अनेक बाबी आता समोर येत आहेत। काही परदेशी पर्यटक सुद्धा यात जखमी झालेत की काय, अशी सुद्धा माहिती समोर आलेली होती। दहशतवादी हल्ल्यामध्ये कर्नाटकमधल्या मंजुनाथ यांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि मंजुनाथ यांचा हल्ल्याआधीचा एक अखेरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मन सुन्न करून टाकणारी ही घटना आहे, हा व्हिडिओ आहे। क्रूर दहशतवाद्यांनी काही क्षणात होत्याचं नव्हतं केल्याचं पाहायला मिळतंय। हा व्हिडिओ काय आपण पाहूया। हमारा कश्मीर ट्रिप का दूसरा दिन है। कल हम बोट हाउस में ठहरे थे। बोट हाउस तो बहुत अच्छा था। अब हम शिकारा राइड कर रहे हैं। शिकार राइड कर रहे हैं कश्मीर में। शिकारा राइड करवा रहे हैं मोहम्मद रफीक जी, और हमारा सब टूर ऑर्गेनाइज किया है काजल ठाकुर जी, इंडियन ट्रैवल स्टोर से। बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा सर्विस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।